हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनल अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला अगदी भन्नाट असं रुचकर वरणाची रेसिपी दाखवणार आहे. तेच वरण खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर इथे मी 4 डाळी घेतलेल्या आहेत. चणा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, तुरीची डाळ. तर आपल्याला ह्या डाळी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आपल्याला त्यामध्ये काही साहित्य ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 वाटी भरून पालक घेतला होता. आपल्याला पालक कट करून घालायचा आहे. पालक घातल्यानंतर मोठ्या आकाराचा 1 टोमॅटो घालायचा आहे आणि मोठ्या आकाराचा 1 कांदा घालायचा आहे. 1 चमचा आपल्याला जिरे घालायचे आहे. अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. हळद घातल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. जेणेकरून सर्व साहित्य बुडून वरती पाणी राहील इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता 4 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी आणि कुकर थंड झालेला आहे आणि आपल्याला वरण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता डाळ एकदम मऊसूत शिजलेली आहे आणि छान सगळं साहित्य आपल्याला एकजीव असं शिजलेलं आहे त्यातलं. तर आपल्याला इथे एका साईडला कढई गरम करून घ्यायची आहे. तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर नक्की एक लाईकसुद्धा करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी तेलामध्ये छान हसली. लसूण घालायचा आहे. इथे मी भरपूर लसूण घेतला होता. तर जवळजवळ 1 कांडी भरून मी लसूण घेतला होता मोठी आणि छान आपल्याला टेचून घ्यायचं आहे लसूण तेला व्यवस्थित ब्राऊन झाला की मिरच्या घालायच्या आहेत आणि कढीपत्ता. इथे मी 5 मिरच्या घेतल्या होत्या मधनं कट करून. मिरच्या घातल्यानंतर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा आणि जी आपण डाळ शिजवून घेतली होती आपल्याला ती डाळ घालायची आहे. तुम्ही म्हणताल असं वरण तर आम्ही नेहमी करतो, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला वरणामध्ये काहीतरी सिक्रेट घालायचं आहे, त्यांनी आपलं वरण एकदम रुचकर होणार आहे. तर डाळ घातल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते. तुम्हाला कोणत्या पद्धती आवडतं, खूप पातळ आवडतं का घट्ट आवडतं, त्यानुसार तुम्ही वरण करू शकता. तर पाणी वगैरे ॲड केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वरणाला छान आपल्याला उकळी घ्यायची आहे. वरण उकळेपर्यंत एका साईडला इथे मी तडका पॅन गरम करून घेतलेला आहे. तडका पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की इथे मी बेडगी मिरचीचा वापर करणार आहे अख्ख्या. तर इथे मी 2 बेडगी मिरच्या अर्ध्या कट करून घालते. बेडगी मिरची घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा भरून लाल तिखट घालायचं आहे. तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे आणि तेलामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं मिक्स केल्यानंतर इथे एका साईडला वरणसुद्धा छान उकळलेलं आहे. तर आपण जो तडका केला होता ते आपण वरणामध्ये घालूया आणि परत छान मिक्स करून घेऊया. खूप भन्नाट लागते रेसिपी. नक्की या पद्धतीने करून बघा. सगळेजणच आवडीने खातील आणि मागून खातील आणि केल्यानंतर मला एक छानशी कमेंट करा की हे वरण कसं झालं होतं. तर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. तर इथे मी कोथिंबीर घालते आणि छान उकळीत आलेली आहे. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर वरतून 1 चमचा भरून तूप घातलं तर काही हरकत नाही, खूपच भारी लागतं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ खूपच आवडला असेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा आणि फारच जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.